डॉक्टर साहेब, काय सांगाल की भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी 40 जागांची मागणी केली होती आपल्या कार्यकर्त्यांसाठी. आपण त्यांना 13 एबी फॉर्म दिले, मात्र प्रत्यक्षात लिस्ट मध्ये नावं देखील जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यात 5 नावंच फक्त टाकण्यात आली होती. काय नक्की हा प्रकार सगळं झालेला आहे? त्यांची घोर फसवणूक झालेली आहे असं त्यांचा थेट आरोप आहे. पहा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्यावर दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या निवडणुकीच्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आता पक्षाच्या सिस्टमप्रमाणे जी काय त्या ठिकाणी उमेदवारांची इच्छुक उमेदवार येतात त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यातून काही सिलेक्शनचा हा विषय आहे. हे ह्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं जातं. अशा वेळेला त्या ठिकाणी ती नावं त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही त्यांचे एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जे अधिकार दिले त्याप्रमाणे भरले. परंतु मंदाताईंकडे त्या ठिकाणी मी जे फॉर्म दिले, क्रिस्टलवर मंदाताई ह्या सन्माननीय नेत्या आहेत, आमदार आहेत, त्यांचा त्या ठिकाणी त्यांना येणं शक्य होईल की नाही म्हणून मी स्वतः मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत बोलून मी त्यांच्याकडे ते फॉर्म दिले आणि ते फॉर्म दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करणार होतो. परंतु एक कंडिशन त्या ठिकाणी होतीच, जर त्या ठिकाणी जी असलेली आपली नावं आहेत इच्छुक उमेदवारांची ती त्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या यादीमध्ये असली पाहिजेत. पक्षाच्या यादीमध्ये नावं नसल्यामुळं मी त्या फॉर्मवर त्या ठिकाणी त्यांच्या सही करू शकलो नाही. ज्या लिस्टमध्ये नावं होती त्यांचं मी त्या ठिकाणी एबी फॉर्म भरून पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे. हीच खेळी आपल्याकडून खेळली गेली की एका बाजूला एबी फॉर्म द्यायचे, दुसऱ्या बाजूमध्ये लिस्टमध्ये नावच ठेवायची नाही. म्हणजे हाच तर खेळ आपल्या मांडला गेला असा थेट आरोप त्यांचा आहे. नाही, असं नाही. यादीमध्ये जी नावं आहेत ही यादी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी आणि चव्हाण साहेब यांच्या बरोबरच्या सल्लामसलती नंतरची झालेली यादी आहे. आता त्या यादीमध्ये नावं असणं आणि नसणं हा काही माझा त्या ठिकाणचा विषय नाही. परंतु जे काही एबी फॉर्मचा विषय आपण म्हणता, एबी फॉर्म हा त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने जी एक लिस्ट त्या ठिकाणी येते, निवडणूक प्रभाऱ्यांकडे जबाबदारी दिल्यानंतर आम्हाला त्या जबाबदारीच्या अनुषंगानं त्या संदेशाप्रमाणे वागावं लागतं. अशा वेळेला जी काही एबी फॉर्मची ती गल्लत तुम्ही सांगता ती गल्लत नाही, तर सन्मान्य नेत्या मंदाताई म्हात्रे आणि त्यांना क्रिस्टलवर तिकडे यायला लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी दिली होती. परंतु ती त्यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नव्हती. मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला नावं देताना किंवा फॉर्म भरताना मी ते नाव आहे की नाही कन्फर्म करून मी त्या ठिकाणी सही करत होतो. म्हणून त्या ठिकाणी ताईंकडे हे फॉर्म त्या मी दिलेले होते. अदरवाईज याच्यामध्ये गैरसमज पसरण्याचं कारणच नाही. 111 पैकी फक्त 40 जागा मागितल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त यादीमध्ये 5च नाव देण्यात आली होती. थेट आरोप त्यांचा गणेश नाईकांवरती आणि भाजपवरती की त्यांनी फसवले त्यांना म्हणून. हे आता ही यादी हा विषय वरिष्ठ लेवलवरचा आहे. जिल्ह्याच्या लेवलवरून यादीचा हा विषय होत नाही. जिल्ह्याच्या लेवलवर त्यांचे परिचय पत्र घेणं, त्यांचे त्या ठिकाणी इच्छुकांची मुलाखत घेणं, आम्ही त्या 857 लोकांचे इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. त्यांची ती इच्छुकांची यादी आम्ही प्रदेश कार्यालयात दिली आणि प्रदेश कार्यालय आणि निवडणूक प्रभारी, निवडणूक प्रमुख आणि आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून ही यादी त्या ठिकाणी येत असते. जिल्हा लेवलवरून ही यादी फायनल होत नाही.